पोट वारंवार बिघडणं म्हणजे फक्त अपचन किंवा जुलाबाची समस्या नाही. जर सतत अनेक आठवडे पोट फुगणं, गॅस, आम्लपित्त, बद्धकोष्ठता, पोटदुखी, शौचाच्या सवयीमध्ये बदल असेल तर आहारातील चुका, संसर्ग यामुळे पचनसंस्थेचे विकार होऊ शकतात. शरीरात पाण्याची कमतरता होऊ शकते. वारंवार जुलाब, उलट्या होऊ शकतात. शरीरातील पाणी कमी झाल्यामुळे इलेक्ट्रोलाइट्स कमी पडतं, त्यामुळे लघवी कमी होऊ शकते. अशक्तपणा येऊ शकतो. शरीरातील क्षारांचं संतुलन बिघडतं, त्यामुळे थकवा जाणवतो. हृदयाच्या ठोक्यांमध्ये अनियमितता येते. पोषक घटकाचं पोषण कमी होऊ शकतं आणि अन्नातील पोषक घटक व्यवस्थित रक्तामध्ये शोषले जात नाहीत, त्यामुळे वजन कमी होतं. अशक्तपणा जाणवतो. काही जीवनसत्वे आणि खनिजांची कमतरताही निर्माण होऊ शकते. सतत थकवा जाणवू शकतो. पोटाच्या समस्येमुळे आहार कमी होतो. पोट बिघडतं, त्यामुळे पोषक घटकांची कमतरता निर्माण होते आणि दिवसभर थकवा जाणवू शकतो. वजन कमी किंवा वाढू शकतं. जुलाब, भूक कमी होणं, श्वसनातील समस्या असल्यामुळे वजन कमी होऊ शकतं. उलट सतत अपचन, कमी हालचाल आणि चुकीचा आहार यामुळे वजन वाढूही शकतं. पोट फुगणं आणि गॅस वाढू शकतो. पचन व्यवस्थित नाही झालं किंवा काही पदार्थ सहन होत नसतील तर गॅस, ढेकर आणि पोट फुगण्याची समस्या होऊ शकते. बद्धकोष्ठतेची समस्याही वाढू शकते, जसं की कमी पाणी, कमी फायबर, कमी शारीरिक हालचाल यामुळे पोट व्यवस्थित साफ होत नाही किंवा शौच करताना जोर लावावा लागतो. आम्लपित्त आणि छातीत जळजळ वाढू शकते. अनियमित आणि वेळेवर न खाणं, अति तिखट, तेलकट पदार्थ खाणं, मोठ्या प्रमाणात जेवणं आणि जेवल्यानंतर लगेच झोपणं यामुळे पित्ताची समस्या वाढू शकते. भूक कमी होऊ शकते. सतत पोट फुगतं, मळमळ, अपचन होतं, त्यामुळे जेवण्याची इच्छा कमी होऊ शकते. दीर्घकाळ जर असं राहिलं तर शरीराला आवश्यक पोषण मिळत नाही, त्यामुळे आपल्या शरीरामध्ये अनेक अडचणी निर्माण होतात. झोप आणि दैनंदिन कामावर परिणाम होऊ शकतो. पोटदुखी, गॅस, आम्लपित्त किंवा रात्री शौचाला लागणं यामुळे झोप वारंवार तुटू शकते, त्यामुळे दिवसभर एकाग्रता आणि कार्यक्षमता कमी होऊ शकते. मानसिक ताण वाढू शकतो. पचनसंस्था आणि मेंदू यांच्यामध्ये परस्पर संबंध आहे, त्यामुळे सतत पोटाच्या तक्रारी असतील, चिंता, चिडचिड आणि तणाव वाढू शकतो आणि तणावामुळे काही लोकांमध्ये पोटाची लक्षणे आणखी वाढू शकतात. मूळ आजारांकडे दुर्लक्ष होण्याचा धोका असतो. गॅस आहे किंवा अपचन आहे असं समजून दीर्घकाळ समस्या दुर्लक्षित केल्यास त्यातील अन्न, संसर्ग, आतड्यांचा विकार किंवा इतर कारणांचे निदान उशिरा होऊ शकतं. पोट वारंवार बिघडत असेल तर काय करावं? भरपूर पाणी प्या. अति तिखट, तेलकट पदार्थ कमी करा. जेवणाच्या वेळा नियमित ठेवा. अन्न हळूहळू आणि व्यवस्थित चावून खा. बद्धकोष्ठता असेल तर आहारामध्ये फायबर वाढवा. कोणते पदार्थ खाल्ल्यानंतर त्रास वाढतो याची नोंद ठेवा. जुलाब होत असेल तर निर्जलीकरण होऊ नये म्हणून काळजी घ्या. स्वतःहून कोणतीही औषधे घेऊ नका. डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा? पोटाची समस्या 2 ते 3 आठवड्यापेक्षा जास्त काळ राहिलेली असेल, शौचातून रक्त, काळा मल दिसत असेल, वजन कमी होत असेल, उलट्या, पोटदुखी, ताप, गिळताना त्रास, खूप अशक्तपणा जर जाणवत असेल तर नक्कीच डॉक्टरांकडे जाऊन योग्य ती तपासणी करून घ्या. महत्त्वाचं म्हणजे पोट नेहमी बिघडतं हे स्वतःमध्ये एक निदान नाही, नेमकं कारण शोधणं महत्त्वाचं आहे. सततची समस्या असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रक्त, मल किंवा इतर तपासण्या नक्कीच करून घेणं गरजेचं आहे. तपासण्या केल्यानंतर आपल्या शरीराची स्थिती समजते आणि त्यानुसार आपण योग्य ते उपचार घेऊन औषध घेऊ शकतो, जेणेकरून आपल्या तब्येतीमध्ये नक्कीच सुधारणा होऊ शकते.